आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी अनिल परब साहेब, आपल्या रत्नागिरीचे सुपुत्र आणि तुमच्या सगळ्यांचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील दुसरे माझे सहकारी उदय सामंतजी, तसेच आमच्या कोल्हापूरचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील तिसरे आमचे सहकारी सतेज पाटीलजी, खासदार विनायक राऊतजी, बाबाजी जाधव, प्रदीप साळवीजी, बशीर मुर्तुजा, राजाभाऊ लिमये, कुमार शेट्टे, नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, तसंच अविनाशजी लाड, विलासराव चाळके, सर्वच म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, तसंच माझ्या रत्नागिरी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, रत्नागिरीजवळ मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या, ज्याला मोरटेंबे आपण म्हणतो, त्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबून किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या टेट्रापॉड्स व ग्रोयन धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं काही ऑफलाईन उपस्थित आहेत, काही ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवरांचं आपल्या सगळ्यांचं सर्वात पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो. मी आज उदय सामंत, मी आणि सतेज पाटील आम्ही एक आढावा बैठक सिंधुदुर्गला घेतलेली होती, कोरोनाच्या संदर्भातली, डीपीसीच्या संदर्भातली, आणि त्याच वेळेस मला उदयने सांगितलं की दादा, ज्या तारखेला बैठक घेतलेली आहे ती तारीख जरा बदला. म्हटलं काय झालं? तर म्हटलं 26 तारखेला माझा वाढदिवस आहे. म्हटलं वाढदिवसाच्या निमित्तानं बैठक घ्यायला काय हरकत आहे? तो म्हटलं मग रत्नागिरीला तुम्ही आलं पाहिजे. आणि मला पालकमंत्री पण परब साहेबांनी सांगितलं की रत्नागिरीला त्या वाढदिवसाचं निमित्त साधून जवळपास 169 कोटी रुपयाचं आपण एक काम करू पाहतोय आणि त्याच्यामध्ये 3.5 किलोमीटरचा लांबीचा टेट्रापॉडचा धूप प्रतिबंधक बंधारा बांधायचा आहे. त्यामध्ये 7 ठिकाणी ग्रोयन्स आपण बांधणार आहोत. 3.5 किलोमीटर लांबीमध्ये 4 मीटर रुंदीचा कॉन्क्रीटचा रस्ता आपण करणार आहोत. आणि या सगळ्या कामाला आम्ही 189 कोटी रुपयाला मान्यता दिलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एक चंग मानलेला आहे की काही झालं तरी करोनाच्या सारखी संकटे येतील, तोक्ते वादळाच्या सारखी, निसर्ग वादळाच्या सारखी संकटे येतील, पण त्या संकटावर मात करून सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये आपलं सरकार कुठं कमी पडता कामा नये, ही भूमिका आम्ही आज सरकारमध्ये घेतलेली आहे. आणि त्यालाच अनुसरून हे 169 कोटी रुपयाचं काम आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. मित्रांनो, हे काम करण्याचे काय आवश्यकता आहे? तर सदर ठिकाणी समुद्राच्या लाटा, तसंच आता विनायक राऊत मला सांगत होते की दादा ही समोरची घरं आहेत, ही पावसाळ्यामध्ये अनेकदा मोठ्या मोठ्या लाटा आल्यानंतर वारंवार येणाऱ्या चक्रीवादळामुळं मग त्याच्यामध्ये निसर्ग, क्यार, तोक्ते, नावं तर अशी आहेत की आपल्यालाही आश्चर्य वाटतं हे क्यार काय आणि तोक्ते काय, पण तशा प्रकारची चक्रीवादळ येतात आणि मोठ्या प्रमाणावर धूप होते, तसंच जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या संपूर्ण 3.5 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर धूप थांबवून तो सुरक्षित करणं ही काळाची गरज आहे. आपण आपल्या काळापुरतं बघून चालत नाही. उद्याच्या 50 वर्षाच्या करता देखील पुढच्या पिढीनं पण म्हटलं पाहिजे की त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी आमचाही विचार केला आणि एक महत्वाचं काम मार्गी लावलं. आणि त्याच्यामुळं हे बंधाऱ्याच्या कामाच्या ठिकाणी होणारी धूप तर कमी होणारच आहे, परंतु भविष्यात मुंबईला आल्यानंतर प्रत्येक जण मरीन ड्राईव्हला जशी भेट देतो त्याच पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या दृष्टीनं उपाययोजना करून मिऱ्या गावात पर्यटन क्षेत्र विकसित करणे होऊन स्थानिक इथल्या आमच्या मुलींना रोजगार कसा निर्माण होईल हाही प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. आता
सगळ्यांनीच विनंती केली की अजित पवार तुम्ही इथं आलाय, त्याच्यामध्ये स्वतः ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी सूचना केली की बाबा या संदर्भामध्ये तुम्ही सुशोभीकरणाचा पण विचार निश्चितपणे केला पाहिजे। मी आपल्याला उदय सामंतांच्या वाढदिवसाची भेट म्हणून सांगू इच्छितो की याच्यामध्ये सुशोभीकरणाकरता जो काही निधी लागेल 20 कोटी 25 कोटी 30 कोटी तो 100% माझ्याकडनं मंजूर करून दिला जाईल, याबद्दलचा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो। माझी अट एवढीच आहे, कॉन्ट्रॅक्टरनी काम अतिशय दर्जेदार केलं पाहिजे, कामामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही, ते पुढे वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सुशोभीकरण करण्याच्या करता अंतर्भाव करायचा हा अंतर्भाव त्या ठिकाणी करा आणि त्या प्रकारे आपण हे सगळं काम पूर्णत्वाला नेऊ। या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यामुळे माझा पांढऱ्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार आहे। समुद्र किनारी असणाऱ्या जमिनीचं शेतीचं आणि ह्या गावचं संरक्षण होणार आहे। महत्वाचं म्हणजे समुद्राला त्यांच्या सीमेत अडवण्याचं काम हा आपला बंधारा करणार आहे आणि या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समस्त रत्नागिरी वासियांचं पण अभिनंदन करतो, त्यांना नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो। नाताळ काल होता, नाताळच्या पण मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। रत्नागिरी असेल, माझा सिंधुदुर्ग असेल, आमचा रायगड असेल, पालघर असेल, ठाण्याचा काही भाग असेल, निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेला आहे आणि कोकणला भरभरून देत असताना निसर्गाने माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला थोडंसं इतर जिल्ह्याच्या तुलनेनं झुकतं माप दिलेलं आहे, हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद केलं पाहिजे। रत्नागिरी ही रत्नांची खाण आहे असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि रत्नागिरीच्या या भूमीत अनेक रत्न ही देशाला दिली गेली। महोपाध्याय पा काणे असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा कितीतरी नावं घेता येतील की सगळी मोठी माणसं रत्नागिरीनं कोकणाने आपल्या भारत देशाला दिलेली आहेत आणि देशाच्या जडणघडणीमध्ये ह्या महापुरुषांचं योगदानाबद्दल देखील मी अतिशय नम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि रत्नागिरी जिल्ह्याचं ऋण देखील मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रत्नागिरीची जी जी माणसं मोठी झाली ती माणसं मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल अशा रत्नागिरीच्या शहराबाहेर जाऊन मोठी झाली। रत्नागिरीच्या रत्नांची खरी पारख ही त्या भारत देशाने निश्चितपणे ओळखली आणि त्याचा तुम्हाला मला सर्वांना सार्थ अभिमान आहे। लोकमान्य टिळकांच्या सारखा महापुरुष रत्नागिरीनं तुमच्या माझ्या देशाला दिला। लोकमान्य टिळकांची जन्मभूमी म्हणून रत्नागिरी आणि कर्मभूमी म्हणून पुणे राहिली आहे। रत्नागिरीचा आणि पुण्याचा तसा जवळचा संबंध आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचा पालकमंत्री पण आहे। पुण्याची मला भरपूर त्या प्रकारे माहिती आहे। आमच्या पुण्यातल्या कुठल्याही पेठेत आपण आलात तर प्रत्येक गल्लीत रत्नागिरीकरांची, चिपळूणकरांची 2-4 घरं तरी तुम्हाला सापडतील, इतकं हे आपलं घट्ट नातं त्या ठिकाणी आहे। ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। रत्नागिरी असेल, आमचं पुणे असेल किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही शहर असेल, प्रत्येक शहराला एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येक शहराचं स्वतंत्र एक महत्व असतं। सगळी गावं शहरं कुठल्या ना कुठल्या नात्यानी एकमेकांशी अशा घट्ट प्रकारे जोडली गेलेली असतात आणि त्यातून एक समृद्ध समर्थ अशा प्रकारचा महाराष्ट्र हा उभा राहत असतो। रत्नागिरीच्या माणसांचं कर्तृत्व जसं मोठं आहे तसं इथल्या किनाऱ्याचं, इथल्या निसर्गाचं सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे। पांढरा व काळा समुद्र फक्त इथंच दिसतो। पांढऱ्या किनाऱ्यावर हजारो प्रकारचे शंख असतील, शिंपले असतील, ते त्या ठिकाणी सापडतात। इथं कांदळवनाची समृद्धी आहे। तिथल्या पाण्यात ऑक्टोपस दिसतात, 7 फुटापेक्षा मोठ्या पंखांचं समुद्र गरुड हे माझ्या रत्नागिरीच्याच परिसरामध्ये पाहायला मिळतात। ब्राह्मणी घार इथं आपल्याला बघायला मिळते। पक्षी मग ते व्हीब्रेल असेल, रेड शांक असेल, ग्रीन शांक असेल, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यासारखे अनेक पक्षी बघण्यासाठी लोक
इथं पक्षीप्रेमी येत असतात, इतर पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. मला विश्वास आहे की आज भूमिपूजन झालेलं धूप प्रतिबंधक बंदराचं काम जसं मगाशी सांगण्यात आलं 2 वर्षात पूर्ण होईल. आम्ही निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. 2 वर्षात काम त्या ठिकाणी पूर्ण झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये आणि हे 2 वर्षात काम पूर्ण झाल्यानंतर ह्या सगळ्या भागाचं अतिशय चांगल्या प्रकारचं संरक्षण करण्यात देखील हा होणारा बंधारा अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. रत्नागिरी किनाऱ्याच्या पर्यटन वाढीला देखील ह्याचा 100% उपयोग होईल आणि इथून जवळ असलेला आपला रत्नागिरी किल्ला रत्नदुर्ग किल्ला असेल, आपला पांढरा समुद्र किनारा असेल, औषधी वनस्पती समृद्ध असा मिऱ्याचा डोंगर असेल, इथं जवळ असलेलं ॲक्वेरियम असेल, याच्या जोडीला स्कुबा डायव्हिंग ची सोय असेल, अशा अनेक गोष्टीचा विकास आणि प्रसिद्धी प्रभावीपणे केल्यास रत्नागिरीत निश्चितपणे पर्यटकांचा ओघ वाढल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. येताना आम्ही गाडीत बोलत होतो की बाबा एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही. मला मगाशी पालकमंत्र्यांनी आणि बाकीच्या सगळ्याच माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, इथं एक उत्तम कलेक्टरनी सांगितलं प्रशासकीय इमारत बांधायची. मी त्याचा प्लॅन बघितला. मी पालकमंत्र्यांना म्हणलं की एकदा तुम्ही मी उदय आपण मुंबईत बसू, काही थोडेसे करेक्शन करू. येणाऱ्या अर्थसंकल्पात काल आता पुरवणी मागण्या झाल्या, परंतु 22-23च्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या करता प्रशासकीय इमारतीला जो काही खर्च लागेल तो बजेटमध्ये मंजूर केलेला असेल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. माझ्या रत्नागिरीचा कुणी व्यक्ती सेंट्रल बिल्डिंगला आली तर त्यांची कामं तिथल्या तिथं झाली पाहिजे. तिथं पार्किंगची सोय, तिथं लोकांना बाकीची जी काही व्यवस्था लागते त्या सगळ्याची सोय ही आमच्याकडनं व्यवस्थितपणे केली जाईल. आता बरेच दिवसांनी मी विमानतळावर उतरलो, तिथंही काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. अजून काही जमीन ॲक्वायर करण्याची गरज आहे ॲक्विजिशनची. त्याबद्दल उदय सामंतांनी, पालकमंत्र्यांनी, आमचे कलेक्टरनी सांगितलेलं आहे. कलेक्टरांना त्याच्यामध्ये पुढे जायला सांगितलंय. त्याला काही कोटी रुपये लागतील, तेही पैसे. एक मी तुम्हाला रत्नागिरीकरांना सांगतो, डेव्हलपमेंट करायची असेल तर काही वेळेस सरकारला नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या किंवा संबंधित मालकांच्या जमिनी घ्याव्या लागतात. त्याच्यात आम्हाला समाधान मिळत नाही, पण तुम्हाला विमानतळाची सोय पाहिजे तर जमीन लागते. अशा पद्धतीनं रस्ते करायचे असतील तर जमीन लागते. इंडस्ट्री उभी करायची म्हटलं तर जमीन लागते. कुठल्याही बाबतीमध्ये विकास करायचा असेल किंवा उद्यान असतील, क्रीडांगण असतील, जे काही तुम्हाला सार्वजनिक बाबी करायच्या त्याला जमीन लागत असते. फक्त आम्ही एक करू, त्या मालकाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. योग्य पद्धतीचा मोबदला, जे काही किंमत असते त्याच्या 4पट किंमत देण्याचं काम देखील आम्ही त्या बाबतीमध्ये करू. त्याच्यावर त्याही कामामध्ये आमच्याकडनं महाविकास आघाडीकडनं मुख्यमंत्री असतील, मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, यांच्याकडनं मदत होईल. जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या करता आमचे भास्करराव जाधव त्यांच्या चिरंजीवांना, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे चिरंजीव, त्यांना घेऊन आले होते आणि मला सांगितलं की दादा आम्हाला चांगली जिल्हा परिषदेची इमारत पाहिजे. मी आज आपल्याला सांगतो की लवकरच मी पालकमंत्री उदय आणि सगळेजण मिळून वेळ देऊ, त्यावेळेस तुमच्या जिल्हा परिषदेची इमारतीचा भूमिपूजनाच्या करता पण मी येईल. तेही काम लवकरच सुरू होईल. भास्कररावांना आजचा कार्यक्रम कळल्यावर ते म्हणले म्हणजे आता परत तुम्ही येणार नाही का? म्हणलं मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, मी त्या भूमिपूजनाला निश्चितपणे येईल. आणि आपल्या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी ही जिल्हा परिषदेची इमारत, तसंच आपली त्याच्यात मी त्यांनाही आणायचा प्रयत्न करील, आपल्या हसन मुश्रीफांना, ते ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत, ते आले तर ठीकच, नाहीतर आम्ही तर सगळी येऊच आणि त्याचंही भूमिपूजन आपण सगळेजण करूया. आता सतेज पाटील यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे, त्याबद्दलचा तुम्ही प्लॅन तयार करा. त्याला मी अर्थसंकल्पामध्ये म्हणजे येणाऱ्या 22-23च्या अर्थसंकल्पामध्ये मी त्या बाबतीमध्ये तरतूद करीन. कारण शेवटी ज्या भागामध्ये आमचं जिल्हा एसपीचं कार्यालय असतं
कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता त्याची पण नितांत गरज असते आणि त्याच्या पद्धतीनं तेही काम तुम्ही हातामध्ये घ्या। त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्री, मी आणि आमचं मंत्रिमंडळ तुम्हाला निधी देईल। ठीक आहे, अडचणी आहेत, करोनाचं सावट आहे, 2 लाटा येऊन गेल्यात, करोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता आहे। आता उद्याच्या 3 जून पासून 3 जानेवारी पासून आणि 10 जानेवारी पासून साधारण 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना मुलींना पण आपण त्या ठिकाणी वॅक्सिन देणार आहोत। त्याच्यानंतर बूस्टर डोसच्या करता 60 वर्षाच्या पेक्षा जास्तीचं वय आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तर बूस्टर डोस पण द्यायची आपली तयारी आहे। तसंच आमचा फील्डवर काम करणारा जो करोनाच्या विरुद्ध लढतो आणि आमच्या नागरिकांना संपूर्ण त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता प्रयत्न करतो, मग पॅरामेडिकल स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, आमचा इतर रेव्हेन्यूचा स्टाफ असेल किंवा पोलीस स्टाफ असेल, अनेक प्रकारचे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत असतात। त्यांना देखील बूस्टर डोस देण्याच्या बद्दलचा कार्यक्रम आम्ही 3 आणि 10 तारखेला त्या ठिकाणी हातामध्ये घेतोय। माझी रत्नागिरीकरांना तुम्हाला विनंती आहे की तुमच्या स्वतःच्याही जीवाची काळजी घ्या, आपल्या परिवाराची घ्या, आपल्या घरातल्या वयस्कर लोकांची घ्या आणि या सगळ्यांची घेतल्यानंतर आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराची पण काळजी घेणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। केंद्र सरकार त्यांच्या परीने काम करेल, राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री ते त्यांच्या स्वतःच्या स्तरावर काम करतायत। गेले 2 वर्ष कोरोनावर मात करत असताना आपल्या राज्याने कसं काम केलं त्याची नोंद देशाने घेतलेली आहे। सगळ्यांना वाटत होतं की मुंबई सारखं एवढं मोठा शहर काय होणार, पण तिथलाही कोरोना आपण आटोक्यात आणला। पुणे असेल, बाकीची मोठी शहरं असतील, तिथेही आपण आटोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला। काही जीवाभावाची लोक आपल्याला सोडून गेली, काही आपले अधिकारी कर्मचारी आपल्याला सोडून गेले, त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु मित्रांनो, आपण आपली प्रत्येकाने जिम्मेवारी पार पाडली पाहिजे। इथे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, त्यांनाही विनंती आहे की थोडंसं तुम्ही पण बातमीच्या स्वरूपामध्ये ह्याचं गांभीर्य, जगामध्ये चायना सारख्या ठिकाणी 1,30,00,000 पॉप्युलेशन असणाऱ्या शहराला लॉकडाऊन करण्यात आलं। आता 31 डिसेंबरला बरेच जण इयर एंडिंग साजरा करतात, थोडंसं सबुरीनं घ्या। आपल्याला गर्दी करून चालणार नाही, आपल्याला शिस्त पाळली पाहिजे, नियम पाळले पाहिजे। कारण नसताना आमच्या पोलिसांना कारवाई करायला भाग पाडू नका, ही माझी तुम्हाला आमच्या सरकारच्या वतीनं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। कारण शेवटी तुम्ही साथ दिली तर ह्याच्याशी आपण योग्य पद्धतीनं मुकाबला करू शकतो, ह्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्तानं ठेवली पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। त्याच्यामध्ये एकंदरीतच आम्ही कोकणच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, मी असेल, बाळासाहेब थोरात असतील, एकनाथराव शिंदे असतील, आमचे जयंत पाटील असतील, कुणी आम्ही महाविकास आघाडीचे आम्ही पाठीमागे राहिलो नाही। आपण रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग इथला रेड्डी ह्या महामार्गाला 9,570 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। हा महामार्ग आपल्याला करायचा, त्याला कोस्टल रोड आपण म्हणू शकतो। त्यानं पर्यटन प्रचंड वाढणार आहे, इथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे। उद्या धावपट्टी आणि बाकीची तिथली विमानतळाची आणखीन कामं झाली, तिथं विमानतळाला पार्किंग कमी पडतं असं उदय सामंतांनी मागाशी मला सांगितलं, त्याकरता ते आपल्याला जमीन लागते आणि म्हणून हे झाल्यानंतर त्याच्यातनं पण पर्यटन वाढायला मदत होणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांच्यासाठी सिंधू रत्न समृद्ध योजना आम्ही आणलेली आहे आणि त्या अंतर्गत दोन्ही जिल्ह्यात साधन संपत्तीचा वापर करून उद्योग विकासाच्या करता 100 कोटी रुपये आम्ही दिलेले। त्याच्याही संदर्भामध्ये आज सिंधुदुर्गमध्ये आढावा बैठकीत चर्चा झाली, तसंच विमानात चर्चा त्या ठिकाणी झाली। शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ खूप जणांनी घोषणा केल्या,
परंतु प्रत्यक्षामध्ये कृती होत नव्हती. आमच्या महाविकास आघाडी सरकारने त्याचा निर्णय घेतला आणि 50 कोटी रुपयाची तरतूद आपण यंदाच्या वर्षी त्या कामाच्या करता त्या ठिकाणी केलेली आहे. हेही एक महत्वाचं काम आपण मार्गी लावलं. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराचा विकास करण्यात आपण ठरवलेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत भगवती येथे क्रूज टर्मिनलची उभारणी आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मत्स्य व्यवसायासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आता डिझेलच्या करता पण काही तरतूद आम्ही केलेली आहे. तशाच पद्धतीनं गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या कोकणमध्ये निसर्ग तोकते अशा वादळांनी माझ्या कोकण किनारपट्टीचं प्रचंड नुकसान झालंय. अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळण्याचं मोठं नुकसान आणि या संकट काळात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या फळबागा असतील, मच्छीमारांच्या, दुकानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील, त्याच्या माग ठामपणे उभं राहण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ज्या वेळेस चर्चा व्हायच्या, मग विनायकराव राऊत असतील, आमचे सुनील तटकरे असतील, उदय सामंत असतील, शेखर निकम असतील किंवा बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, यांनी जशा जशा मागण्या केल्या, केंद्र सरकारच्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन आम्ही त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. ती मदत कदाचित तुम्हाला तुटपुंजी वाटत असेल, परंतु ह्या नद्या ज्यावेळेस समुद्राला मिळतात त्यावेळेस त्या अतिवृष्टीमध्ये अतिशय रौद्र स्वरूप धारण करतात आणि त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, कधी कधी जीवितहानी होती. हे होऊ नये त्याही करता आमच्या अनेक बैठका झाल्यात. आता काही ठिकाणी चिपळूणला, महाडला आम्ही काम पण सुरू केलेलं आहे. इतर ठिकाणी पण जिथं जिथं काम करायचंय यंदाच्या पुरवणी मागण्यात त्याच्याही करता आम्ही तरतूद केलेली आहे आणि एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण आपदग्रस्तांना त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी सांगितलं, चिपळूण असेल, महाड असेल, इव्हन आमचा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, आम्ही भेदभाव करत नाही. कारण इतकं सुंदर सगळं निसर्गाने इथं दिलेली आहे, त्याचं जतन करणं, त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं भर घालणं हे आम्हा लोकांचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतनं आम्ही सगळेजण करतोय. मला एका गोष्टीची जाणीव आहे, नैसर्गिक संकट आम्ही थांबवू शकत नाही, तरी खबरदारी घेऊन त्याची तीव्रता ही कशी आम्हाला कमी करता येईल, होणारं नुकसान आम्ही कसं टाळू शकू, आमच्या कोकणी माणसाचं होणारं नुकसान आम्ही कसं कमी करू शकू, त्या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. त्याच्यात आपल्या पण काही विधायक सूचना असतील तर तुम्ही पालकमंत्री म्हणून अनिल परबांना करू शकता, तिकडं उदय सामंतांना करू शकता, इकडं आदिती तटकरेंना करू शकता किंवा तुमच्या खासदार आमदारांना करू शकता. आम्ही जरूर त्याच्यामध्ये तुमची योग्य सूचना गांभीर्याने घेऊ आणि त्याच्यामध्ये मदत करू. एकंदरीत कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. मध्ये आम्ही आढावा घेतला, 5 वर्षात 4 वर्ष ह्या असलेल्या प्रकारच्या चक्रीवादळाचा सामना करावा लागला आणि जीवित आणि वित्तहानी टाळण्याच्यासाठी आता आम्ही बहुउद्देशीय निवारा केंद्र उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोकणच्या गावात विजेचं नुकसान टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने भूमिगत त्या ठिकाणी वीज वाहिन्या करून त्याचं नुकसान टाळण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी इथं आता 170 कोटी रुपये जवळपास ते धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या कामाकडे तुम्ही बघू शकता. आकाशातनं वीज पडून होणारं नुकसान टाळण्याच्यासाठी लाइटनिंग अरेस्टर उभारण्याचं धोरण आम्हा लोकांचं आहे, त्याचंही काम चालू आहे. ह्याही गोष्टीचा विचार करा. हॉर्टिकल्चरच्या बाबतीमध्ये पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की फळांच्यावर प्रक्रिया करणारी जे उद्योग तुम्हाला उभे करायचे आहेत त्याकरता तुम्ही काही भाग भांडवल उभं करा. आम्ही राज्य सरकारकडनं काही भाग भांडवल तुम्हाला देऊ आणि त्याच्यातनं काही उद्योग, काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुप शेती ज्याला आपण म्हणतो तसं ग्रुप हॉर्टिकल्चर असं त्याला स्वरूप देऊन आपण
त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर महाविकास आघाडीचं सरकार त्याही बाबतीमध्ये तुम्हाला सहकार्य करेल याबद्दलची खात्री मी देतो. एकंदरीतच मला कोकणवासियांना सांगायचंय, जशा जशा या गोष्टी होतील तसं तसं इथल्या जमिनीला मुळातच किंमत आहे, ती अजून किंमत वाढेल. कृपा करून आपल्या बाप दाद्यांनी आपल्या करता ठेवलेल्या जमिनी ह्या कुणाच्या घशात घालू नका. कुणी दलाल फिरतील, कुणी काय तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतील, जास्त पैशाचा आमिष दाखवतील, परंतु तो पैसा काही वर्षांनी कमी पडतो. त्याकरता तुमच्याच घरातल्या पुढच्या पिढीच्या करता काही नवीन आहे त्याच्यातनं उभं करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्याही करता खूप योजना पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आमचं तरुण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आणलेले आहेत. आम्ही वेळोवेळी त्याला कॅबिनेटनी मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे माझे बीचेस असतील किंवा बाकीच्या बद्दलचे अनेक कामं, कृषी पर्यटनाला पण खूप मोठा वाव आहे. इथलं जे काही नारळीच्या पोफळीच्या बागा आहेत त्याच्यामध्ये चांगली टुमदार घरं तुम्ही बांधली. मगाशी मला सिंधुदुर्ग मध्ये एक जण सांगत होता, दादा मी त्याचं नाव सांगत नाही, पण त्यांनी एका परदेशी, मला वाटतं इस्रायलचा तो पासपोर्ट धारक आहे का सिटीजन आहे, त्याने एक जागा तिथं घेतली आपल्या सिंधुदुर्ग मध्ये आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं काही रूम्स काढल्या. रोज एक रूम 75,000 रुपये भाडं आहे, 75,000 रुपये. आणि त्या 7-8 रूम मध्ये तो 5-1 लाख रुपये कमवतोय. म्हणजे बाहेरनं पर्यटक येतात आणि तिथं राहतात. इतकं सुंदर इथलं सगळं निसर्ग सौंदर्य आहे की बाकीच्यांना, बाहेरच्या लोकांना आल्यानंतर त्या गोष्टीचा हेवा वाटतो. ह्याही गोष्टीचा विचार करा. त्याच करता आपण तिकडं चिपी एअरपोर्ट, इथं आपला रत्नागिरीचा एअरपोर्ट आणखी चांगला करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. कुणबी महासंघाच्या वसतिगृहाच्या साठी देखील मुलुंडमध्ये आमच्या कोकणातली मुलं मुली तिकडं असतात, त्यांना राहण्याच्यासाठी, अभ्यासासाठी 5 कोटी रुपयाची तरतूद ही जाहीर केली आणि ते पैसे त्यांना आम्ही देऊन पण टाकले. म्हणजे आम्ही नुसतं बोलत नाही. मगाशी माझ्या आधी कोणतरी बोललं, आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे महाविकास आघाडी सरकारमधले प्रतिनिधी आहोत, याची जाणीव आपण ठेवा. काही जण नुसते आरोप प्रत्यारोप करतात लोकांना. आता मी टीव्ही मध्ये कधी कधी बघतो, कधी ट्विटरवर कोण कुठेतरी कोंबड्याला मांजर करतंय, कोण आणखीन कशाला काहीतरी करतंय. त्याच्यातनं काही माझे कोकणचे प्रश्न सुटणार आहेत, महाराष्ट्राचा विकास होणार आहे, त्याच्यातनं थोडा वेळ बघायला बरं वाटेल. हे कुणीच करू नये. आपण बोलत असताना विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्माचं सार्थक होईल. एकमेकाची उणीधुणी काढून, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून, एकमेकाच्या बद्दल कारण नसताना गैरसमज लोकांच्या मध्ये पसरून बाबांनो काहीही होणार नाही. आणि त्याच्यामुळे मी कुठेही गेलो तरी देखील माझा दृष्टिकोन हाच असतो, आपण विकासाचं बोललं पाहिजे आणि त्याच्यात कुठं कुठं आपल्याला निर्णय घेता येतील ते निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकी असतात त्याच्यामध्ये आपण घेतले गेले पाहिजे. त्याच दृष्टिकोनातनं आज आपल्या रत्नागिरीमध्ये येण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये माझे एवढंच ठेकेदार, इंजिनियर, शासनाचे अधिकारी, सरकारी यंत्रणा इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना सूचना आहे की हे 190 कोटीचं काम आहे हे, आणि आता परत माझ्या माहितीप्रमाणे ते 225 कोटीपर्यंत जाईल सुशोभीकरणामुळे. तर 225 कोटीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव, कुठल्याही प्रकारची खोट, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही याची नोंद सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. आज तुमच्या लोकप्रतिनिधीला एक चांगल्या प्रकारची भेट आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली आहे. बहुतेक तुमचे अनेक महत्वाचे प्रश्न होते ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलेला आहे. पुढे असंच कधी वेळ काढून येईल, कदाचित जिल्हा परिषदेच्या भूमिपूजनाच्या इमारतीच्या आलो
त्यावेळेस मग आपण डीपीसीचा आणि ह्याचा अनिलराव उदय आपण त्याचा आढावा घेऊ आणि त्याच्याही संदर्भामध्ये काही गोष्टी तिथल्या तिथं निर्णय घेण्यासारख्या असतील ते ऑन दी स्पॉट निर्णय घेऊ आणि लोकांना खऱ्या अर्थाने कृतीतनं दाखवून देऊ की हे महाविकास आघाडीचं सरकार तुमचं आहे, आपलं आहे आणि आपलेपणाने आपण सगळेजण एकमेकाला मदत करतोय. ह्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.